आमचे बांधव एकत्र व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि आत्ताच प्रशासनाने जागा झालं पाहिजे. मगापासून मला 10 निरोप आले. काय बोलू नका. क्षत्रिय कुलावंश द्वावंश प्रतिपालक मुघल संहारक सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की. आपल्यातलं या कुटुंब असलं तर 4 पक्षाला मतदान करते. आमच्या गोट्यातली गाय आणि आमच्या घरातली माय सुरक्षित राहिली पाहिजे. नमस्कार मित्रांनो, आपल्या अतुल शेडगे ब्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, आज आहे 5 सप्टेंबर. सर्वात आधी शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर झालं काय माहिती आहे का, आज आहे एक मोर्चा डेबेवाडीमध्ये. कसला मोर्चा हे मी तिकडे जाऊनच सांगतो, कारण की मला झालं आहे उशीर. कारण की माझे सगळे जे डिवाईस आहेत, कॅमेरा आहेत, ते सगळे चार्ज करायचे राहिलेले. तर पटपट सगळे चार्ज केले. थोडे जे डिवाईस आहेत ते आपल्या गाडीमध्ये चार्ज करू. जीप घेऊन जायची होती ती, पण जीपमध्ये काही चार्जिंगचं साधन नाही आहे. आणि आपले ड्रोन आहेत, तो पण आपल्याला ठेवायला लागणार. तर त्यासाठी म्हणलं की आपली वॅगनरच घेऊन जाऊ. तर ॲक्च्युली पोचायचं होतं 10 वाजता आणि इथंच वाजलेत 10. तर ठीक आहे, आता मी डायरेक्ट तुम्हाला भेटतो ढेबेवाडीमध्ये. आपण आता येऊन पोहोचलो आहे ढेबेवाडीमध्ये. गाडी मी इथं वरतीच लावली आमच्या जिमपाशी. आता निघालो. पूर्ण पोलीस बंदोबस्त आहेत. खाली गेलो तर तुम्हाला सगळ्या गोष्टी हे सांगतो. सगळा पोलीस बंदोबस्त आहे बघा. पोलिसांची मोठी गाडी आली तिथं. पूर्णच्या पूर्ण सगळे म्हणजे प्रचार सगळा चालला आहे. जाऊया खाली. तर आपण आत्ता आलेलो आहे खाली यशोदा मार्केटच्या इथं. जिओचं ऑफिस आहे इथं. या ठिकाणी सगळेजण एकत्र जमलेत आणि इथूनच मोर्चा हा सुरुवात होणार आहे. भयंकर असा पोलीस बंदोबस्त आहे बघा. मागं 2 मोठ्या गाड्या, इथे एक मोठी गाडी. पोलीस साहेब सगळे आलेत बघा इथं. जाऊया आता सगळा. तिथं सगळे कार्यकर्ते उभे आहेत. तिथं जाऊन सुरुवात करूया आपल्या व्हिडिओची. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांना मानाचा जय श्रीराम. आज डेबेवाडी या ठिकाणी आपले समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्याच्या मागचे कारण व पार्श्वभूमी देखील तशीच आहे. मागील अनेक वर्षापासून आपण पाहत असाल की आपल्या हिंदू समाजावर वेगवेगळ्या प्रकारे कशा प्रकारे अन्याय झालेले आहेत. परंतु त्या अन्यायावर कधी कोण बोलत नव्हतं, वाचा फोडली जात नव्हती. मागील काही वर्षापासून समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात जागृती करून सरकार कोणाचाही असो, समाज एकत्र येतो आहे आणि हिंदू समाजाचा दबाव मोठ्या प्रमाणात वाढवून आपल्यावर होणारा जो अन्याय आहे तो आपण समाज माध्यमांसमोर मांडून लोकांमध्ये जागृती निर्माण केली. हा एक समाजाचा मोठा विजय आहे की समाज आज या गोष्टींबद्दल बोलतो आहे. आजची जी घटना आहे, अशा घटना महाराष्ट्रात आणि आपल्या देशात भरपूर घडत आहेत. आपण सर्व पाहत आहात. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात घटना घडून देखील समाज जागृत होत नाही. त्यासाठी अशा प्रकारचे मोर्चे, सभा लोकांना घ्यावं लागतात आणि काही निश्चितार्थ गोष्टी घडतात, त्याला उत्तर द्यावं म्हणून हा मोर्चा आहे. सरकार आणि प्रशासनाला विनंती कायम राहील की हा शांततामय मोर्चा आहे, परंतु येणाऱ्या काळात ह्या घटना कमी व्हाव्यात, कारण की ह्याचं रूपांतर उद्रेकात कधीही होऊ शकतं. आमची जी भगिनी आहे भोसगाव येथील, तिला अल्पवयीन असल्यापासून 4 वर्ष तिचं लैंगिक शोषण केलं गेलं. प्रेम असतं, पण त्यानंतर ज्या गोष्टी घडतात
त्या गोष्टी समाज हिताच्या विरोधात असतात. मुलीवरती हल्ला करणे, ॲसिड फेकणे, तिला धमक्या देणे, कुटुंबाला मारहाण करणे, त्यानंतर ह्या कृत्यामध्ये फक्त मुलगा सामील आहे असं नसतं, तर त्या मुलाचं अख्खं कुटुंब सामील होतं हे असं कळतं आहे. आणि ह्या घटना आपल्याला उघडकीस आल्या म्हणून कळतात, परंतु समाजामध्ये आणि आपल्या विभागामध्ये, आपल्या राज्यामध्ये अशा अनेक घटना आहे त्या उघडकीस येत नाहीत. त्यामुळे समाजामध्ये जागृती होत नाही. समाज आपल्या मागे उभा आहे, समाज एकसंघ झाला आहे. ही जागृती निर्माण व्हावी आणि त्या जागृतीच्या माध्यमातून समाजातील ज्या दडलेल्या गोष्टी आहेत त्या उघड व्हाव्या. त्या अनुषंगाने आपल्या भागामध्ये सर्वप्रथम आपण हा मोर्चाचं नियोजन केलेलं आहे. समाजातील आपला हिंदू बांधव हा जागरूक व्हावा. सर्व गट तट पक्ष राजकारण विसरून आज या ठिकाणी आपण बघाल तर आमचे बांधव एकत्र व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि आम्ही ज्या घडलेल्या घटना आहेत त्या दडलेल्या असतील त्यांना कुठेतरी एक प्रकारची चेतना मिळावी की आम्ही पण आमच्या अन्यायाविरोधात बोलू शकतो. त्यासाठी सर्व बांधवांना एक नवचेतना निर्माण करण्यासाठी की समाज म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहोत. हिंदू धर्म, आपली हिंदू संस्कृती आपण जपली पाहिजे आणि ती वाढवण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय झालेला असेल किंवा होत असेल तर तुमच्या पाठी आम्हीशी आहोत. तुम्ही समोर या, आम्ही ताकद तुमच्या मागे उभी करू हे सांगण्यासाठी आजचं आपण नियोजन केलेलं आहे. आणि आपल्या ह्या ढेबेड विभागातील, पाटण दक्षिण विभागातील मला वाटतं पहिला हा भव्य दिव्य मोर्चा असेल. यानंतर आपल्याला ही मोर्चा काढायची वेळ येऊ नये. आपल्या विभागातील सर्व माता भगिनींना मी विनंती करतो की लव जिहाद या प्रकरणाला तुम्ही बळी पडू नका. आपल्या हातामध्ये मोबाईल आहे. लव जिहाद म्हणजे नेमकं काय हे प्रकरण तुम्ही समजून घ्या. मुस्लिम समाजातील मुलांना मी स्पष्टपणे सांगतोय, मुस्लिम समाजातील मुलांना बकरी आणि मुलगी ह्यातला काही फरक कळत नाही. बकरीही कापली जाते आणि आपली मुलगीही कापली जाते. तुम्ही वृत्तपत्र आणि टी व्हीमध्ये कायम पाहत असता, परंतु तुमच्यासमोर येणाऱ्या गोष्टी ह्या फक्त 10% असतात. 90% गोष्टी ह्या दाबल्या जातात, त्या आपल्यासमोर येत नाही. परंतु पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना विनंती करतो की समाज म्हणून आपण जागृत राहा आणि आपल्यावर होत असलेल्या, आपल्या आजूबाजूला होत असलेल्या अन्यायावरती आपण बोललं पाहिजे, त्याला वाचा फोडली पाहिजे. त्याच्या बदल्यात समाज तुमच्यासोबत कायम उभा राहील एवढंच मी बोलतो. आणि आजच्या या मोर्चाला थोड्या वेळ सुरुवात होईल. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय असतो हिंदू राष्ट्र. काय झालं माहिती आहे का, डायरेक्शन बदललंय ते म्हणजे चौकात जाऊन तिथनं जातं. असं कशाला हे बघा, आपल्या कुठलाही गैरकृत्य होणार नाही, प्रक्षोभ भाषा वापरली जाणार नाही, चुकीची घोषणा दिली जाणार नाही. आम्ही शांततेनं जाऊन शांततेनं परत येणार आहे. संपला विषय. बाकीचं काय तेवढंच हे करा. आलं का लक्षात? काय झालं माहिती आहे का, हां म्हणजे पूर्ण सांगतो तुम्हाला पार्श्वभूमी. रात्री आपल्याला नेलेलं SP ऑफिसला. तिथं आपण बरोबर 4 तास होतो हां की मोर्चा काढायचाच नाही, नियमात बसत नाही, गणपती आहे, असं आहे तसं आहे. आणि स्थानिक इथले जे आहेत ना पोलीस, त्यांनी काय सांगितलं की मंडप आहेत त्यामुळे एक माणूस पास होणार. DG साहेबांना फोन केलेला रचनेच्या माध्यमातून. तर ठरल्याप्रमाणे म्हणजे आपला जो जुना रूट आहे सुरुवातीचा त्याप्रमाणे करायचं सांगितलं आहे. कुठला जस्ट फोन झाला SP साहेबांचा काय म्हणलं, काल ठरल्याप्रमाणे आपण परवानगी म्हणजे आपलं ठरलेलं का आधी ठरलेलं? नाही आपलं ठरलेलं एकच मिनटं. ते काल ठरल्याप्रमाणे सांगितलं साहेबांना. काय असेल तुमचं काल आपला रूट कसा होता, आता बरेच जण नवीन आहेत, काय अडचण आहे. आपण आपला मार्ग अशा प्रकारे दिलेला की बरं का साहेब, कसं आहे काय साहेबांना 2 मिनटं द्या. आपले प्रमुख आता आलेत भागातले सर्व. तुम्ही पण थांबा 2 मिनटं. सगळ्यांना सांगतो काय झालं. आपण जे आपलं निवेदन दिलेलं ते आपण इथं जमणार, त्यानंतर झेंडा चौकातून आपण बाजारपेठेतून आतून जाणार, श्रीराम चौक तिथून खाली आपण येणार आणि आपली सभा स्टेट बँकेसमोर होणार बैठक, असं आपलं ठरलेलं होतं. तर त्यानंतर रात्री अचानक तातडीची बैठक झाली थेट सातारा या ठिकाणी. गडबडीत झाल्यामुळे आम्हाला कोणाला सांगता नाही आलं. त्या ठिकाणी आपण गेलो. SP साहेबांच्या 4 तास चर्चा झाली. रात्री आपण 12:30ला आलो या ठिकाणी, 1-1:30 वाजला यायला. मग त्या बैठकीत असं ठरलं की तुम्ही हा लॉंग रूट जो आहे त्या ठिकाणी मंडप वगैरे आहेत, असं आहे तसं आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी मोर्चा न काढता इथून मोर्चा काढा, स्टेट बँकेपर्यंत जावा, त्या ठिकाणी तुमची सभा घ्या आणि कार्यक्रम थोडक्यात आटोपता घ्या, असं SP साहेबांनी आपल्याला सांगितलं. पण आपण आपल्या भूमिकेवर ठाम होतो की आम्हाला हाच मार्ग मान्य पाहिजे. समाजाला आम्ही काय उत्तर देऊ, कारण की समाजाने काढलेला विषय आहे. आम्ही आमच्या उरावरती रोष घेऊ शकत नाही समाजाचा. त्यामुळे म्हटलं समाजासमोर आपण विषय मांडूया. आता आपलं म्हणणं असंच होतं की आपण त्या जुन्या मार्गाने जायचं. आता हे आपण चर्चेतनं मार्ग काढायचा आहे. DYSP साहेब आहेत आपले. जुन्या मार्गानं साहेब होईल मोठा काय म्हणजे बरं का, तशी काही सुद्धा काही अडचण येणार नाही.
सांगितलेलं आहे, आपण जे दिलेलं आहे 300 मीटर तुम्ही त्या सभामंडपापर्यंत जावा, ते काय बोलायचं तुम्हाला जे काय बोलायचं ते सांगितलेलं. काल ह्यांच्यासमोर विषय झालेला आहे आणि सांगितलेलं. आता ते अध्यक्ष जे येत आहेत त्यांनी पण तसं कबूल केलेलं आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, वंदे मातरम, हर हर महादेव, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर महादेव. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. भारत माता की जय, वंदे मातरम. गौ माता की जय, गंगा मैया की जय, माता माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. एवढा वेळ संयम बाळगलेला आहे. फक्त 5 मिनिटाचा आपल्याला अवधी द्या. काही गोष्टी आपण सर्व समाज बांधवांना टाळल्या पाहिजेत. नक्की काय चाललंय, आपलं नियोजन काय आहे ते आपापसात कुठल्याही प्रकारचा संभ्रम नको. आपण ज्या सर्व सूचना देणार आहोत त्या सर्व सूचनांचं आपण पालन करायचं आहे. आपला आजचा हा भव्य दिव्य कार्यक्रम त्याला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागू नये. सर्व गोष्टी आपण ज्या करणार आहोत त्या कायद्याच्या चौकटीवर राहून करणार आहोत. आपल्याकडून कुठल्याही प्रकारचं समाजविरोधाचं कृत्य होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. आपल्या आजूबाजूला नक्की कोण आहे याची आपण पारख करावी व सर्व गोष्टी आपण जागरूक राहून करायच्या आहेत. काही सूचना आपण देणार आहोत, त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी मार्गक्रमण करणार आहोत. जे येणारे बांधव आहेत इथं इतरत्र चांगले आहेत त्या सर्वांना आपण संपर्क करून या ठिकाणी एकत्र येण्यासाठी आवाहन करावं. एक 10 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी निघणार आहे. आणि पथसंचलन करताना मोर्चा निघताना आपण एका व्यक्तीच्या बरोबर 3 जण असतील, म्हणजे 3 माणसांची रांग असेल. शिस्तीचं भव्य प्रदर्शन आपण दाखवायचं आहे. आता बघा मोर्चाला सुरुवात होत आहे. हिंदू राष्ट्र की जय, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. धर्म की रक्षा कौन करेगा, हम करेंगे, हम करेंगे. धर्म की रक्षा कौन करेगा, हम करेंगे, हम करेंगे. देश की रक्षा कौन करेगा, हम करेंगे, हम करेंगे. देश की रक्षा कौन करेगा, हम करेंगे, हम करेंगे. सियावर रामचंद्र की जय, भारत माता की जय. बांधवांना पुन्हा एकदा विनंती आहे, आपण मोठ्या प्रमाणात घोषणा द्यायच्या आहेत. घोषणांच्या आपल्याला सूचना मिळतील. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत ज्यांच्या छत्रछायेखाली आज आपण 400 वर्षानंतर सुखात आनंदात नांदतोय, परंतु त्याच स्वराज्याला कुठेतरी गालबोट लागतंय आणि इथून पुढे अशा घटना होऊ नये यासाठी आपण सर्व समाज बांधव रस्त्यावर उतरलेलो आहोत. ज्यांच्यामुळे आपण आजचा श्वास घेतोय त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण जागर करूया. त्यांना आपण प्रथम मानवंदना देऊया आणि त्यानंतर आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वांनी शांत राहायचंय. 2 मिनिटाची घोषणा आहे. दुर्गपती गज अश्वपती भूपती सुवर्णरत्न श्रीपती राजाश्रया विराजित सकळ गुणमंडळीत न्यायालंकार मंडळीत अष्टवदान वेष्टित अष्टवदान जागृत शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजरीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत पुण्यवंत नीतिवंत वरदवंत सामर्थ्यवंत श्री 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 शिवछत्रपती महाराजांचा, श्री शिवछत्रपती महाराजांचा, श्री
सूचनाचं पालन करायचं आहे. थांबा, त्याला सूचना आहे का? परंतु आपल्या सर्वांवरती कडी नजर आहे. सर्वांनी शांततेमध्ये मर्यादा करायचे आहे. सर्वांना सूचना आहे, कृपया हो बरोबर स्त्रियांतो माझा बेटर तिथपर्यंत घेऊया गाडी तिथपर्यंत घेऊया. गाडी बाजारपर्यंत जाईल, त्यानंतर गाडी वळवली जाईल. सर्व बांधवांना सूचना आहे, वरती गणपतीची मंडप आहे त्या ठिकाणी आपण शिस्तीमध्ये जायचं आहे. कुठल्याही प्रकारची गडबड करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. लोकविरोध विरोधी कायदा झालाच पाहिजे. पुन्हा एकदा नम्र विनंती आहे, आपण सर्वांनी सूचनांचं पालन करायचं आहे. आपल्या सर्व मोर्चाचं चित्रीकरण चालू आहे. कोणाकडूनही कुठल्याही प्रकारचं गालबोट लावेल असं कृत्य करू नये. सर्वांनी खबरदारी घ्यायची आहे. आपल्या आजूबाजूची व्यक्ती नक्की कोण आहे याच्यावर आपण लक्ष देत आपल्याकडून कुठल्याही प्रकारचा आर्थिक प्रकार होऊन देऊ नका. सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे, सर्व सूचनांचं आपण पालन करायचं आहे. हम तुम्हारे साथ हैं.
छाती वीर शिवा चमके तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा धन्य जन लाल शिवाजी राखी केसरिया की लाज शिवाजी तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा धन्य जन लाल शिवाजी राखी केसरिया की लाज शिवाजी मुठभर घेतले मावळे सोबती नाय पाहिला जाती पाती लढले मातीसाठी फाडला कोतळा नाही चालू दिल्या कुटीनीती मुघलांच्या उराव फडकवला भगवा हाती मुघलाचा बाप राजा माझा सूर्य उन तेच होता राजा माझा हर हर करी गाजा वाजा हर हर करी उभा केला स्वराज्य माझा विजय तिलक कड़ भाल रहे हमारी ममता धारी ढाल रहे लाज बचाना माटी रे कहे जीजा बाई शिवाजी से जब तक तू तेरी सांस रहे पर धारे से रण में काल रहे लड़ना जब तक प्राण रहे कायम वतन स्वाभिमान रहे तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा धन्य जन लाल शिवाजी राखी केसरिया की लाज शिवाजी तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा भारत हिंदुस्तान है हिंदुओं की शान है भारत हिंदुस्तान है हिंदुओं की शान है भगवान का वरदान है झंडा हिंदू राष्ट्र का झंडा भारत वर्ष का हिंदू ऐसे वीर है कई करोड़ों तीर है लड़ने में रसीर है झंडा हिंदू राष्ट्र का झंडा भारत वर्ष का सत्य सिंधु में स्नान करेंगे रक्त कुंभ का दान करेंगे तेरी कभी नहीं झुकने देंगे झंडा हिंदू राष्ट्र का झंडा भारत वर्ष का दुश्मन की पुकार है कमर में जब तलवार है रण में वो हालाल है झंडा हिंदू राष्ट्र का झंडा भारत वर्ष का भारत हिंदुस्तान है हिंदुओं की शान है भगवान का वरदान है झंडा हिंदू राष्ट्र का झंडा भारत वर्ष का भारत माता की आर्यनाथ वैदिक हिंदू धर्म की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की भारत माता की जय श्री राम शूरवीर शिवाजी महाराज की विनंती करतो माननीय श्री शंकरराव गायकवाड अध्यक्ष सर्वमंगल नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या या ठिकाणी मदत होणार आहे. आज इथं उपस्थित असलेल्या तमाम हिंदू बांधवांचं पहिल्यांदा मी आभार मानतो, कारण सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका आणि ढेबेवाडी विभागामध्ये भोसगाव हे गाव येतं. हे गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर जो अत्याचार झाला त्या अत्याचाराच्या निषेधार्थ स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्याचं ठरवलं आणि सकल
हिंदू समाजाने सकल हिंदुत्ववादी सर्व समाज बांधवांनी याला पाठिंबा दिला, त्याबद्दल मनापासून सर्वांचंच धन्यवाद मानतो. विजय असो, विजय असो. या कुटुंबावर, या मुलीवर जो अत्याचार झाला आणि अत्याचार झाल्यानंतर खऱ्या अंतर प्रत्येक कुटुंबाला एक भीतीचं वातावरण निर्माण झालं. कारण अशा प्रकार जर घडला, अशा प्रकारच्या जर घटना घडायला लागल्या तर नेमकं करायचं काय? प्रशासनाची कुठेही दहशत नाही, प्रशासनाची कुणालाही भीती नाही. आणि जर प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये अशा पद्धतीचे अत्याचार अन्याय होतात, परंतु याला दहशत का बसत नाही? त्याला कारणीभूत प्रशासन आहे, सरकार आहे. या मुलीवर ज्या वेळेला अत्याचार झाला, ती मुलगी ज्या वेळेला पोलीस स्टेशनमध्ये गेली, त्यावेळेला खऱ्या अर्थानं पोलीस स्टेशननं त्या कुटुंबाला संरक्षण देण्याची गरज होती. प्रशासनाने तिकडे दुर्लक्ष केलं. आणि जर अशा पद्धतीचं दुर्लक्ष होत असेल तर ते कुटुंब भविष्यात जीविताला धोका निर्माण का होऊ नये, हा प्रश्न आम्हाला निर्माण झालेला आहे. पोलीस स्टेशननं वेळेत त्या कुटुंबाला सुरक्षा देणं गरजेचं होतं. आणि त्या मुलाला अटक केलीच, परंतु मुलाच्या कुटुंबाला अटक झाली पाहिजे, हे आमची प्रामुख्याने मागणी आहे. कारण ह्या कुटुंबानं पूर्णपणे त्या मुलीला आणि त्या मुलाला, ह्या ज्या सगळ्या संगनमतानं ज्या मुलीवर अत्याचार अन्याय झालेला आहे, याच्यात कुटुंब तितकंच सहभागी आहे. प्रशासनानं आम्ही इथं असताच त्या कुटुंबावर कायदेशीर कारवाई करावी. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी ह्या टिकून हलणार नाही, हे मला ठणकावून प्रशासनाला सांगावं लागेल. सातारा जिल्ह्याचे DSP असतील, सातारा जिल्ह्याचे कलेक्टर साहेब असतील, यांनी या प्रकरणात किती लक्ष घातलं? हे प्रकरण झाल्यानंतर या ठिकाणी किती प्रशासन आलं? का ती गरीब कुटुंबातली मुलगी होती का? ती अल्पसंख्याक समाजाची मुलगी होती का? ती हिंदूंची मुलगी होती का? हा प्रश्न आमच्या पुढे आला. पोलीस यंत्रणांनी त्या कुटुंबाला संरक्षण देणं गरजेचे आहे. आता सुद्धा ते कुटुंब भीतीच्या वातावरणात आहे. त्या कुटुंबाला तशा पद्धतीच्या धमक्या दिल्या गेलेल्या आहेत. प्रशासन जर अजून जागा होणार नसेल, पोलीस यंत्रणा अजून जागे होणार नसेल, तर येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करावं लागेल. सातारा जिल्ह्यातला प्रत्येक माणूस सातारमध्ये कलेक्टर ऑफिस, SP ऑफिसवर आम्हाला मोर्चे काढावे लागतील. आणि हे मोर्चे काढू नये यासाठी प्रशासनानं दखल घेणे गरजेचे आहे. हिंदूंनी किती दिवस अन्याय सहन करायचा? हिंदूंनी किती दिवस मोर्चे काढायचे? हिंदूंनी किती दिवस रस्त्यावर उतरायचं? हे सुद्धा प्रशासनाला कळणं गरजेचं आहे. जर हिंदूंना अशा पद्धतीचा जर तुम्ही न्याय देणार नसाल, अशा पद्धतीचे बलात्कारांना फाशी देणार नसाल, अशा पद्धतीचे बलात्कारांवर कडक कारवाई करणार नसाल, तर हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. नक्कीच आम्ही प्रशासनाला सहकार्य करत असतो, पण कधी जोपर्यंत प्रशासन आम्हाला सहकार्य करतं आहे तोपर्यंत, ज्या वेळेला जर असं आमच्या लक्षात आलं प्रशासन आम्हाला सहकार्य करत नाही, तर नक्कीच चुकीच्या मार्गानं ह्या हिंदूंना निर्णय घ्यावा लागेल. याची दखल प्रशासनानं घ्यावी. आणि आत्ताच प्रशासनानं जागा झाल्या पाहिजे. हिंदूंना संरक्षण हा कायदा निघाला पाहिजे, धर्मांतर कायदा निघाला पाहिजे. ह्या सर्व ज्या मागण्या आहेत, या मागण्या आज मांडण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे. सर्व बांधव, सातारा जिल्ह्यातला कानाकोपऱ्यातला बांधव इथं आलेला आहे. तळमळे माझ्या माता बहिणीसमोर आलेले आहेत. किती दिवस प्रत्येक कुटुंबातली व्यथा ही शासनापुढे मांडायची? अशा गोष्टी मांडणंसुद्धा चुकीचं आहे. परंतु आमच्या पुढं आता पर्याय राहिला नाही. रस्त्यावर उतरून आम्हाला महिलांच्या सुरक्षा आणि संरक्षणाचा विषय मांडावा लागतोय. ही बाब खेद बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक महिलेचं संरक्षण केलं, ह्या स्वराज्याचं संरक्षण केलं. याच स्वराज्यातले प्रशासन आहे ना, याच स्वराज्यातलं सरकार आहे ना. या सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी इथं लक्ष घालणं काळाची गरज आहे. या सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक प्रतिनिधीने लक्ष घालणं गरजेचं आहे. सातारा जिल्ह्याचे हे मुख्यमंत्री आहेत, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, यांनी ह्या प्रशासनात किती लक्ष घातलं, किती या ठिकाणी येऊन भेटी दिल्या, किती ह्या कुटुंबाला भेटी दिल्या, या कुटुंबाची अडचण जाणून घेतली, त्या मुलीला भेटले. हा सुद्धा प्रश्न आहे ना. का गरीब कुटुंब आहे, गरीब कुटुंबातली मुलगी आहे, यासाठी इथं तुम्ही आला नाही?
प्रत्येक तुम्हाला उद्घाटन, प्रत्येक तुम्हाला कार्यक्रम, प्रशासनाची फौज संघ घेऊन फिरणाऱ्यांना माझा सज्ज इशारा आहे. सर्वसामान्य ह्या आमच्या हिंदू बांधवांना, हिंदू बहिणींना, हिंदू समाजाला तुम्ही न्याय केव्हा देणार? हे प्रत्येक हिंदूला या प्रसंगाला सामोरं जावं लागणार आहे. प्रत्येक हिंदू भगिनीवर हा प्रसंग येणार आहे. मग कुठे आहेत प्रशासन? कुठं आहे शासन? कुठं आहे नेमका? आम्ही हा प्रश्न विचारायचा कुणाला? ज्या जनतेनं लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाठवलं जातं, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकप्रतिनिधींना आम्हाला सांगायचे, कारण तो हक्क आमचा आहे. आम्ही मतदान करत असतो तुम्हाला, आणि हे आमच्या संरक्षणासाठी, आमच्या हिंदूंच्या संरक्षणासाठी. यासाठी येणाऱ्या काळामध्ये सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी ह्या ठोस पाऊल हा विधानसभेमध्ये विषय मांडावा, हा कायदा निर्माण करावा, आणि फाशीची शिक्षा इथून पुढच्या काळात बलात्कार करणाऱ्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे, हे कायद्यात तरतूद केली पाहिजे. आम्ही व्यथा मांडणार कुणापाशी? आज खऱ्या अर्थानं पालकमंत्र्यांनी इथं आलं पाहिजे होतं. पालकमंत्र्यांनी हे निवेदन स्वीकारलं पाहिजे होतं. सातारा जिल्ह्याचे कलेक्टर साहेब त्यांनी इथं आलं पाहिजे. सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख त्यांनी इथं आलं पाहिजे. कारण हा विषय हा सातारा जिल्ह्यातला किंवा पाटण तालुक्यातला नाही, हा महाराष्ट्रातला विषय. माझ्या महाराष्ट्रातल्या माता बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे. आज भीतीचं वातावरण आहे. प्रत्येक महिलेवर जर अशा पद्धतीचं षडयंत्र रचलं जाईल आणि तिचं शोषण केलं जाईल तर कदापि हा महाराष्ट्रातला हिंदू गप्प बसणार नाही, हा सज्ज इशारा द्यावा लागेल. आणि आज ठरकून मला सांगावं लागेल, आज ज्या मागण्या ज्या आम्ही मांडतोय त्या 7 दिवसाच्या जर पूर्ण केल्या नाहीत तर सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील स्वाभिमानी नाभिक संघटनेचा छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी जीवदान दिलं, जीवामाल्यांचा वंशज, शिवाकाशिंदचा वंशज आणि सकल हिंदू रस्त्यावर उतरून आम्हाला न्याय मागावा लागेल. आणि त्यावेळेला सुव्यवस्था बिघडली तर याच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे गृहमंत्री हे जबाबदार असतील, हे ठणकावून आम्हाला सांगावं लागेल. आम्ही गप बसतो ह्याचं कारण वेगळं आहे. सरकार आज निर्णय देईल, सरकार उद्या निर्णय देईल, सरकार कायदा बनवल, हिंदूचं संरक्षण करल. किती दिवस हिंदूंच्या मुलींचं बळी देणार आहात? किती दिवस आत्महत्या बघणार आहात? किती दिवस त्यांच्यावर अत्याचार बघणार आहात? हे शासनाची जबाबदारी नाही. शासन हे प्रशासन चालवतं, प्रशासन शासन चालवत नाही. याचा अभ्यास घ्या. जर शासन खंबीर असेल तर प्रशासन खंबीर असतं. शासन प्रशासन याने एकत्र मिळून ह्या न्याय द्यायचा आहे. आणि शासनानं म्हणजेच लोकप्रतिनिधीने, म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी, म्हणजेच पालकमंत्र्यांनी, म्हणजेच या विधानसभेमध्ये हे कायदे केले पाहिजेत. प्रशासन केव्हा हलतं? शासन ज्या वेळेला आदेश देतं त्यावेळेला. चुकीचा समज असतो शासन का हलत नाही, तर प्रशासन जर तशा पद्धतीचं सक्षम असेल, प्रशासन तेवढ्या ताकदीचं असेल तर शासन हलणार आहे ना. लोकांचा गैरसमज असा आहे, हे पोलीस यंत्रणा, कलेक्टर साहेब यांनी हे सर्व यंत्रणा हलवायची का? त्यांच्यावर कोणाचा तरी अंकुश आहे का नाही? या सातारा जिल्ह्याच्या मुख्यमंत्री काय झोपलेत का? या मुख्यमंत्र्यांना हा प्रकार झालेला माहिती आहे का? जर माहिती असते तर तशा पद्धतीचं त्यांनी पेपरमधनं या कुटुंबाला संरक्षण मिळालं पाहिजे, माझ्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं कृत्य झाले हे कुठंतरी मीडियामध्ये मांडलं पाहिजे ना. तुम्ही ज्या वेळेला मीडियामधून इतर काही गोष्टी मांडता त्या गोष्टी वेळेला ह्या गोष्टी कुठंतरी मांडल्या पाहिजे. माझ्या सातारा जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा एका हिंदू महिलेवर, एका हिंदू मुलीवर, हिंदू भगिनीवर अन्याय झाला आहे आणि तो प्रशासनाने न्याय दिलाच पाहिजे. पण मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही हिंदूवर, हिंदू मुलीवर अन्याय होणार नाही असा मी माझ्या कारकिर्दीत मी कायदा बनवून घेईन असं कुठेतरी बोललं पाहिजे ना. हिंदू धर्म की धर्म की रक्षा कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे. देश की रक्षा कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते.
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदनं कृष्णमुंदे जगद्गुरु कैलासरणाश्वचंद्रमुळी फणींद्रमाता मुकुठी झहाळी कारुण्य सिंधू बहुदुःखहारी तुझवीन शंभो मज कोणतारे. तुम्ही म्हणलं असेल कीर्तन सुरू झालं, पण नाही. मगापासून मला 10 निरोप आलेत, काय बोलू नका, आणि मला बोलल्याशिवाय जुळत नाही. एक तर मी त्या फंद्यात पडत नाही, आणि पडलो की कुणाच्या बापाला मागं सरत नाही. एकदा घोषणा व्हायला पाहिजे. सगळे हिंदू बसलेत ना वरती खाली, ठीक आहे, तुम्हाला जागा नाही, आपण जागा उठवाय चालू आहे. एकदा सगळ्यांनी मिळून एकदा घोषणा द्या माझ्या छत्रपती शिवाजीराजांची, धर्मवीर संभाजीराजांची. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश गोवंश प्रतिपालक मुघल संहारक सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की. वा, एवढ्या घोषणानं फाटली पाहिजे. परत नादाला आपल्या पोरींच्या कोण लागला नाही पाहिजे. हे मला ते आंदोलन, ते रस्त्या उतरा फितरा काय नाही. पुन्हा एकदा धर्मवीर संभाजीराजा, शिवपुत्र धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की, और सनातन वैदिक हिंदू धर्म की जय भवानी, जय श्रीराम, जय जय श्रीराम. त्याला एखादा जिहादी पोटात असला तर मेला असेल. आता एक फक्त मी सांगतो तेवढं लक्षात घ्या. मला थोडंसं 10-12 निरोप आलेत, काय बोलू नका, मी काय बोलणार नाही. बघू तोंड आवरलं तर, कारण मी सगळं सोडून ह्यातच पडली, मला काय फरक पडत नाही. मला रोज 4-5 धमकी येतात, तुला असा करतो तसा येतो. भाडव्या म्हटलं माझ्या टायमात घावर तुझाच कार्यक्रम मी लावतो. हे महाराज ते तिथं छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचा पुन्हा एकदा. या सगळ्या प्रशासनाचा मी आभार मानतो बरं का तुमचं. अगदी मी मनापासून आभार मानतो की तुम्ही सगळेजण इथं एवढं प्रशासन आलायत. यांनी आता सांगितलं प्रशासनाची चुकी आहे, खरं आहे. मी पण प्रशासनाला हात जोडून विनंती सांगतो, आमच्या सगळ्या हिंदूंचा सगळ्या प्रशासनाला पाठिंबा आहे, सगळ्या प्रशासनाला. फक्त तुमचा बी आम्हाला असू द्या. तुम्हाला जेव्हा वाटेल ना हे जरा लयच आड जातंय, तेव्हा तुम्ही फक्त आम्हाला सांगा. ही सगळीजण आपण एकदा एका टायमाला तुमच्या पाठीमागं उभा आहे देव देश धर्मासाठी. अरे आमच्या मुली सुरक्षित नाहीत, आमच्या पोलीस असणाऱ्या बहिणी सुरक्षित नाहीत, कुणी सुरक्षित नाहीत, यांना काही कळत नाही. एक लक्षात ठेवा गोष्ट, विंचू देवाऱ्यास आला म्हणून काय पुजावे त्याला. तुकोबारांनी सांगितलंय, विंचू हा विंचूच असतो, तो नांगी मारल्याशिवाय सोडत नाही कुणाच्या बापाला. कुठल्या जमान्यात राहतोय आम्ही. विंचूला विंचू म्हणण्याचं धाडस ठेवा. आणि पोरींना एक सांगेन मी, तुम्ही रणरागिणी आहात याच्या डोक्यात भान ठेवा. पण तुम्हाला पण कळायला पाहिजे आपल्या पोरींना, ज्याला का 8-8 दिवस आंघोळ करीत नाहीत, या संघ लव्ह मॅरेज. ते किती गदड आहे, पहिलंच ते गदड आहे राव. मग तुम्ही किती गदडे असाल विचार करा. आता फक्त मला कोणी निरोप देऊ नका, आता आपलं ऊन तापायला लागले, आपण नाही. एक लक्षात ठेवा छत्रपती. आणि मी बोलणार ते आदरणीय परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले, त्या संविधानाच्या कायद्यातच आपण बोलतोय. कारण आपण त्यांना प्राणापेक्षा जास्त मानतो. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजा आणि परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकर. अरे त्यांच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत. पण सुरक्षा खरं आम्हाला लव जिहाद कळत नाही. आजपर्यंत सगळे होतं ना, कुठं आहे लव जिहाद? तुझ्या घरात घुसल ना तेव्हा तुला कळल. आहेत आपल्यातली बेनी काय काय लव जिहाद असतो का? तुझी पोरगी घरात आहे का? तुला कळल एक दिवस. पण पुन्हा आमच्याकडे रडत यायचं नाही. छत्रपती शिवरायांची असणारा रणरागिणी, जिजाऊंची असणारा रणरागिणी एक लक्षात ठेवायचं.
आपण भिणाऱ्या घाबरणाऱ्या नाही. एक लक्षात ठेवा, मरायला सगळेच जन्माला आलेत, सगळ्यांना मरायचं आहे. अरे ॲक्सिडेंटमध्ये मरण्यापेक्षा, दारू पिऊन मरण्यापेक्षा धर्माकरता मरा. अरे परमपवित्र भगवत बघितलं तर आपली आठवण झाली पाहिजे माणसाला. आणि तुम्ही कोणी तुमची छेड काढली तर घराकडं असं यायचं नाही. त्या भडव्याचा कार्यक्रम लावायचा. कसा लावायचा? आपल्या पर्समध्ये, प्रत्येक महिलेच्या पर्समध्ये आपल्याकडं चटणीची बुकटी पाहिजे. चटणीची बुकटी पाहिजे. जर एखादा डोळं वटर फुटणं आलं, चटणीची बुकटी पहिल्यांदा डोळ्यात टाकायची. आणि कुठं हाणायचा सांगायला लागत नाही. दगड्या बिगड्या कुठं लांब नसतात. आपण सगळे दगड्या खोऱ्यातलीच माणसं आहे. मी इतिहास सांगतो, इतिहासाला धरून बोलतो. इतिहास काय सांगतो आपला? ज्यावेळेस त्या औरंगजेब नाही, हा माझी पद्धत आहे, कुत्र्याला कुत्राच म्हटलं पाहिजे. ज्यावेळेस औरंग्यानं त्या असताना संभाजीला मारलं ना, हाल करून 40 दिवस मारला. 40 दिवस नाईलाज आम्हाला हिंदूंना त्याची. हाल करून मारला. का मारला? घ्या इतिहास बघून. नाही धर्म सोडला माझा. सांगितलं संभाजीराजाने, हिंदू म्हणून जन्माला आलोय, हिंदू म्हणून मरणार, रक्ताच्या चिळकांड्या उडल्या तरी भगव्याच रंगाच्या निघणार, असं म्हणणारा संभाजीराजा मला अभिमान आहे. आम्हाला जात पात पंथ पक्ष, जात पात पंथ पक्ष याच्याची काही घेणं देणं नाही आम्हाला. आम्ही एक हिंदू म्हणून जन्माला आलोय. मला जर विचारलं ना काय म्हणता, मी सर्व धर्म समभाव मानत नाही, गरज नाही मला. अरे वा, शाबास, टाळी वाजवा एकदा. आता सर्व धर्म समभावाचा किडा फक्त हिंदूंनाच आहे, जो सारखा वळवळ करतो. लहानपणापासून शिकवण्यात आलं. कधी मारायचं आहे तेवढा बघायचं आहे. हातला किडा. मी अभिमानानं सांगेन, मला अभिमान आहे मी हिंदू असल्याचा. याच्या पुढे विचाराल, गर्व आहे मला मी हिंदू असल्याचा. आणि याच्याही पुढे विचाराल ना, माज आहे मला मी हिंदू असल्याचा. मेलो तरी माज उतरणार नाही माझा. त्या औरंग्यानं संभाजीराजाला हाल करून मारला ना. औरंग्या त्या सेवकाला बोलता झाला, अब उस शंभू को तो हमने तड़पा के मार डाला. अब कौन संभालेगा उस शंभू का राज? कौन संभालेगा हिंदुओं को? तो सेवक बोलता झाला, हुजूर अलमपना, उसकी बीवी येसाबाई. आणि येसाबाई म्हटल्यानंतर औरंगजेब बोलता है, क्या बोल रहा है तू? उस काफर की बीवी हो औरत संभालेगी हिंदुओं का राज? औरत में इतनी ताकत? हुजूर. आणि ही बातमी गेली येसुबाई पर्यंत. येसुबाईला औरत म्हणल्याचा राग आला. तळ पायाच्या मस्तकाला गेली, तलवार रथावरती आली आणि त्या सेवकाला सांगितलं, जाऊन सांग त्या भडव्याला, या संभाजीराजाची बायको आहे मी. अरे या हिंदूंच्या बायकांच्या हातात फक्त बांगड्या नाहीत. जर हिंदूंच्या बायका संशय आल्या ना, तुझ्यासारख्या त्या गर्दनी छाटून इतच भगवा ध्वज फडकवला जाईल, असं सांगणारे येसुबाईच्या कुळातले आम्ही माणसं आहे. छत्रपती शिवाजीराजासाठी जीवदान देणारा माझा जीवा महाला. जीवा सारे कुणासारखा दिसतो म्हणायचे, शिवबासारखा चालतो, शिवबासारखा बोलतो, शिवबासारखा बोलतो. अरे सगळं शिवबासारखं. अरे फक्त सांगितलं जायचं तुला भेटीला, कोणाच्या सिद्धीजवळच्या भेटीला. अरे शिवबानं एका क्षणाचा विलंब नाही केला आणि बोलताना, राज तुमच्या करता मी जीवही द्यायला तयार आहे. अशी हिंदुत्वा करता तयार माणसं पाहिजे. शिवाजी काशीद हे नाव ऐकलं तरी थरका पुडायचा शत्रूंचा. मी सगळ्या असणाऱ्या हिंदू बांधवांना सांगतो, शेवटचा चान्स तुम्हाला आहे तुमचा धर्म वाचवायचा. तुमच्या धर्माच्या विरोधात अरे गोहत्या, धर्मांतरण, लव जिहाद या सगळ्या गोष्टी यायला लागल्या. आपल्या मुलींना कळत नाही, आपल्या मुलींना समजत नाही. तर हिंदू जागरण, अरे हिंदुत्वासाठी प्रत्येकानं प्रत्येकाच्या घरात जा, प्रत्येकानं आपापलं काम करायला सांगा. काय आहे का प्रॉब्लेम? नाही मला काय नाही, मी कायम प्रॉब्लेममध्येच आहे. याच्या आयला माझ्याकडे पहिल्यांदा धोत्रात बघितलं म्हणजे महाराज शांत दिसतोय, एवढा शांत मी हेवी. नाही शांत का? अन्यायाच्या विरुद्ध शांत बसणारा शांत नसतो, शंड असतो. अरे माझे आदरणीय बाळासाहेब ठाकरे सांगून गेले, 80 वर्ष कुत्र्यासारखं जगण्यापेक्षा 8 वर्ष जग, पण हिंदुत्वाचा आवाज करता जग. याला म्हणावं ते हिंदुत्व.
आपल्या मुलींच्याकडे वाईट नजर जर एखादी येत असेल ना, तर माझी विनंती आहे सगळ्यांना, प्रशासन तर आपल्याला मदत करतंयच, पण मी खरं सांगेन त्यांना प्लीज समजून सांगा, हिंदू आता फक्त रस्त्यावर उतरणार नाही. आमच्या हातात झेंडा आहे, तो झेंडा खाली काढून दांडावर करायला लावू नका म्हणजे झालं. हे आम्ही सांगितलंय पहिल्यांदा तुकोबारांनी, आमच्या धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. प्रत्येक शब्दाला प्रत्येक वाक्याला तुम्हाला प्रमाण देणार आहे मी, प्रमाणाच्या बाहेर नाही बोलणार. पण आम्हाला आमचा धर्म नाही कळाला, आम्हाला आमची संस्कृती नाही कळाली, आम्हाला आमचा पंथ नाही कळाला, संत नाही कळाले, कोणच नाही कळाले. अरे प्रत्येकजण प्रत्येकाचा अभिमान मानतोय. पुन्हा एकदा ऐका माझी गोष्ट, प्रत्येकाने प्रत्येकाचा असणारा धर्म दाखवायला शिका. 5 वर्षाचं मुसलमानाचं पोरग टोपी घालतं, 5 वर्षाचं ख्रिश्चनाचं पोरग क्रॉस लटकवतं, 40 वर्षाचं आम्ही झालो, आमच्या कपाला गंध लागत नाही, लाज आहे मला. उद्यापासून दाखवायला शिका आम्ही हिंदू आहे म्हणून. फक्त आम्ही घोषणा देऊन चालणार नाही. लक्षात ठेवा, कोणालाही कोणाचा धर्म पाळायला सांगावं लागत नाही, आम्हालाच आमचा धर्म पाळण्याकरता सांगावं लागतं. छत्रपती शिवाजीराजा धर्मवीर संभाजीराजांनी दिलेलं बलिदान आमच्या लक्षात राहिलं पाहिजे. संभाजीराला हाल हाल करून मारला, का मारला? इस्लाम कबूल नाही केला. सांगितलं संभाजीराजाला, तेव्हा संभाजीराजाने सांगितलं, अरे मेलो तरी बेहतर, पण मी माझा धर्म सोडून जाणार नाही. हे असणारं कर्तृत्व, असणारं वैभव, असणारं सौंदर्य माझ्या शंभूराजाचं होतं. माझ्या थोडकाच वेळ गेलाय आणि थोडकंच बोलायला सांगितलं, त्याच्यामुळे मी जरा थोडासा आज आलो तर कधीतरी परत नक्की बोलू. सगळ्या पोरांच्या आजपासून बैठका चालू करा. आदरणीय भिडे गुरुजींनी केलेलं काम असलेलं आमच्या हिंदू जागरणचं काम पुढे न्यायचं आहे आपल्याला. प्रत्येकाने बैठका चालू करा आणि हिंदू पोरांनी यामध्ये सक्रिय व्हा. एक लक्षात ठेवा, जर उद्या, आता मी इथूनच सांगतोय, सगळ्यापर्यंत जिहाद्यांच्या कानाचं पडदं फाटून आत गेलं पाहिजे. जर आमच्या एखाद्या पुरीच्या नादाला लागला ना, भडव्या नागडा करून हाणला म्हणून समजायचा. नाही मागं नाही हटणार. त्यावेळेला आम्हाला जायचंच आहे, मरायचंच आहे. अरे धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे, मारता मारताची घ्यावे राज्य आपले. देशद्रोही तितके कुत्ते मारोनी घालावे परते, देवदास पावती फत्ते धरती संशय नाही. देवमस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलूक बडवावा की बुडवावा. धर्म संस्थापनेसाठी, धर्मासाठी, देवासाठी, देशासाठी आम्ही तत्पर आहोत. एका हातात शास्त्र आहे तर दुसऱ्या हातात शस्त्र. माझ्या तुकोबारायांनी सांगितलंय, एक हात में माला आहे तर दुसऱ्या हात में भाला आहे. मग भाला कुठं घुसल माहीत नाही. कळलं का नाही कळलं? घरात गेलं आठवा. मी का बोलतोय का, हा विषय तसा आहे. आमच्या मुलींचं शोषण, आमच्या मुलींच्यावरती अत्याचार, बलात्कार या गोष्टी वाढत निघाल्या. या जर अशाच वाढत निघाल्या तर आम्हाला शंडासारखं बसून राहायचं नाही. आपलं संघटन आपण दाखवलंच पाहिजे. लव जिहादसारखा भयंकर आहे. लव जिहाद म्हणजे काय? अरे या धर्मातल्या मुलींना दुसरी नावं सांगतात, यांची स्वतःच्या नावानं नाही कोण जात. नावं दुसरी सांगायची. मग राजू सांगल, राजेंद्र सांगल, संदीप सांगल, काही पण सांगतात. त्यांचं नाव सांगू द्या बरं. आपले म्हणते शी म्हणतील. नाही कळलं? तुम्ही टेन्शनमध्ये काय? मी पाहिजे तुम्ही. हे बघा, टेन्शनमध्ये आयुष्य जगायचं नाही. धर्मासाठी ज्यांना घरातनं बाहेर पडायचं ना, बघा, जी धर्मासाठी घरातनं बाहेर पडल्यात ना ती सगळी आहेत, आणि जी धर्मासाठी नाही ती निवांत घरात झोपले ते. त्यांना काय घेणं देणं नाही. त्यांच्या घरात घुसणार तेव्हा त्यांना कळणार आपला हिंदू शंडासारखा वागायला लागला. नाही वागलं पाहिजे. आमचा हिंदू कसं झालं माहिती आहे का? एखादा उकिरडा असतो, त्या उकिरड्यामुळं एखाद्या मुलानं येऊन शी करू द्या, उकिरडा शांत. एखाद्या सू करू द्या, उकिरडा शांत. एखाद्यानं घाण टाकू द्या, उकिरडा शांत. आमची अवस्था तीच आहे. आमची मंदिरं पाडली, आम्ही शांत. आमच्या पोरींचं लवली जिहाद केलं, आम्ही शांत. आमच्या गायी पळून गेल्या, गायीच्या कत्तली झाल्या, आम्ही शांत. अरे शंडासारखा जगणारा किती दिवस तुम्ही? तुम्हाला राग नाही का? तुम्हाला काय वाटत नाही का? तुमच्या घरात मुलीबाई नाहीतच का? आज त्यांच्या घरात घडलंय, उद्या तुमच्या घरात घडायला वेळ लागणार नाही. लक्षात ठेवा. आम्ही बोलतोय म्हणजे आम्हाला लय सुखाचा दिवस बिलकुल नाही.
हे कसं कसं जावं लागतं, कसं कसं फिरावं लागतं चांगलं माहिती आहे. पण हे कुणासाठी आहे? बिलकुल स्वार्थ नाही, निस्वार्थपणाने काम केलं पाहिजे. हे कुणासाठी आहे? आपल्या हिंदू समाजाकरता आहे. हे कुणासाठी आहे? माझा हिंदू धर्म वाचला पाहिजे, राहिला पाहिजे, टिकला पाहिजे याकरता आहे. आणि आपली दहशत ही चांगली दहशत राहिली पाहिजे. लक्षात ठेवा. मी 2च मिनिटं बोलतोय तुमच्यासमोर. बोलू ना? शाबास. ऊन मी उभा राहिल्याच काढायचं जो सुरू झालं त्यात विषयच नाही. मी एक फक्त दृष्टांत तुम्हाला सांगतो आणि मी थांबतो. मागापासून सांगितलं, अरे फासाव दिला पाहिजे त्याला. त्या कुठल्याही जिहाद्याला फासाव दिला पाहिजे, कुठलाही बलात्कारी असू दे फासाव दिला पाहिजे. परवा दिवशी गुरुजींचं स्टेटमेंट वाचलं असेल सगळ्यांनी. अरे फासाव नाही द्यायचा भडव्याला. अरे त्याचा चौरंग्या करून असा भर रस्त्यात उभा करायचा. येणा जाणाऱ्यांनी बघितलं पाहिजे. अरे जर पोरीकडे बघितलं, बलात्कार केला की अशी अवस्था होते, कुणाची दानत होणार नाही आपल्या पोरींच्याकडे वाकड्याला जर बघायची. रांजाचा पाटील माहिती असेल तुम्हाला. रांजाचा पाटील, छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचत चला. फक्त वाचायचं नाही, अनुकरण करायचं आणि त्या पद्धतीनं वागायला शिकायचं. छत्रपती शिवाजी राजांच्या समोर एक गोष्ट आली आणि सांगितलं, त्या रांजाच्या पाटलानं बलामल केला असणार एका पोरीचा. बलामल हा फक्त धरली पोरगीला, तिचा पदर वडला, नको नको ते करायला लागला. आणि ही गोष्ट समजली छत्रपती शिवाजीराजांना. शिवाजीराजांनी सांगितलं, अरे बोलवा त्याला. पण त्याला माज होता, मस्ती होती. तो म्हटला, नाही कोण शिवा, ओळखत नाही मी त्याला, 10-15 वर्षाचा पोर. अरे काय माझ्या समोर त्याला राहणार आहे. अरे जा त्याला जाऊन सांग तुला गुलाम नाही. यसाला सांगितलं, यसा जा, असा बोला तू गप्पा बसला. अरे तुझ्या ताकद नाही का, घाल उलटा त्याला आणि आण माझ्या समोर. त्याला उलटा घातला, समोर आणला, समोर टाकून दिला छत्रपती शिवाजीराजांच्या समोर. राजांनी विचारलं, बोल तू त्या पोरीचा बलामल केलास का, बलात्कार केलास का? त्याला एवढी मगरी होती, एवढी मस्ती होती. म्हणला, हो. काय करणार आहेस? राजा असतील तू, पण ही प्रजा माझी आहे. माझ्या प्रजेला कसं राहायचं, माझ्या प्रजेला कसं ठेवायचं, माझ्या प्रजेबरोबर काय करायचं हे मी ठरवेल. राजांनी एकच विचारलं, तू बलामल केला का? त्यानं मान्य केला. तळपायाच्या मस्तकाला गेली. शासन काय असतं सांगतो तुम्हाला, शिक्षा काय असते सांगतो तुम्हाला. फासावर दिल्यावर नुसतं पाय झाडतं मरून जातं, तसं मेलं नाही पाहिजे. अरे राजाने सांगितलं, भडव्याला मुसक्यावळा आणि याचे हात पाय तोडा, अरे याची गर्दन उडवा आणि एखाद्या त्या रायगडाच्या पाचोऱ्यावरती टांगा. येणा जाणाऱ्याला कळालं पाहिजे, माझ्या स्वराज्यातल्या एखाद्या मैलीवरती वाकडी नजर टाकली तर अशा खंडोळ्या करतो छत्रपती शिवाजी राजा. हे शासन याला किती वर्ष जातात मला माहीत नाही, पण नक्की सांगू का तुम्हाला, आपल्या पोरींनी आपल्या पोरांनी आता सर्व धर्म संभावाचा किडा बाजूला ठेवून कट्टर हिंदुत्ववादी जगायला शिका. आणि मी या असणाऱ्या इथून सांगतो 2 मिनिटात, सगळ्यांनी ऐका. तिकडे बाहेर उभे राहिले असतील, इकडं तिकडं सगळ्यांनी, तुमची कुठली जात आहे आम्हाला कळत नाही, तुमचा कुठला पंथ आहे मला समजत नाही, तुमचा कुठला पक्ष आहे मला घेण्यात आलं नाही, पण माझ्या कुठल्याही हिंदू कुटुंबाच्या पोरीला असू दे, पोराला असू दे, जर केसाला धक्का लागला ना तर सगळ्या हिंदूंनी एकत्रित येऊन त्याच्या पाठीमागं उभं राहा. कोणाच्या बापाची हिंमत नाही आपल्याकडे वाकड्या नजरेने बघायची. पण आपल्यात आले जात पंथ, ह्यो त्या जातीचा तो जातीचा, बिलकुल नाही. तुम्ही जातीत विभागले जाल ना तर तुम्हाला मारून टाकतील, लक्षात घ्या. आज अवस्था बघा काय झाले. बंगाल गेला आमचा, बांगलादेश गेला आमचा, अरे पाकिस्तान आपल्यातलंच होतं फुटकुळं, ते गेलं, भीक मागायला लागले. आता सगळी गेली. कशामुळं? आपल्याला जातीत विभागलं, आपल्याला पंथात विभागलं, आपल्याला पक्षात विभागलं. अरे बघा एकी दुसऱ्या लोकांची, त्यांची एकी आहे. आपल्यातलं या कुटुंब असलं तर 4 पक्षाला मतदान करते. कधीतरी धर्मासाठी पुढे यायला शिका, कधीतरी धर्मासाठी जगा, कधीतरी धर्मासाठी मरा. मी एवढंच बोलतो, माझं तोंड लई सुटायला लागले. आता जेवढा कड असेल तो संध्याकाळच्या कीर्तनात काढतो. तुम्ही लई तापलाय, पाठीमागनं शिट्याला वाजायला लागल्या त्या सगळ्यांच्या, आणि काही जणांच्या बोलल्यामुळं अजून शिट्ट्या वाजल्या त्या, आणि वाजल्या पाहिजे. ही तर वाजलीच पाहिजे. का वाजल्या पाहिजे सांगतो. आम्ही वाईटासाठी बोलत नाही,
आम्ही स्वार्थासाठी बोलत नाही, आम्हाला स्वार्थ पैसा अडका काही नाही. आम्हाला फक्त एक गोष्ट महत्त्वाची आहे, आमच्या घरातली आमच्या गोट्यातली गाय आणि आमच्या घरातली माय सुरक्षित राहिली पाहिजे. जर आमच्या गायला जर मायला धक्का लागला तर आम्ही धक्के द्यायला मागं पुढं बघणार नाही. एवढं फक्त प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे, सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. आणि सगळ्या हिंदू असणाऱ्या हिंदुत्ववाद्यांनी सगळ्या पोरांनी लक्षात ठेवा, तुम्ही जर आज एकत्र नाही राहिला तर लक्षात ठेवा तुम्हाला हे विंचू ढसल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्या असणाऱ्या हिंदूंचं रक्षण करायला शिका, आपल्या असणाऱ्या हिंदूंच्या शब्दाला शब्द द्यायला शिका, आपल्या असणाऱ्या हिंदूंच्या अरे एखाद्यावरती अत्याचार झाला तर त्याच्या पाठीमागून फक्त 100 जण जाऊन असं पाठीमागं फक्त हात बांधून उभं राहा. कोणाच्या बापात हिंमत नाही तुम्हाला मागं सर म्हणायची. आणि इथून सांगतो, मला इकडच्या बऱ्याच मला फोन येतात पोरांचे काही आणि सांगितलं जातं महाराज आमच्या शाळेमध्ये आम्हाला गंध लावला देत नाही. एखाद्या पोरानं जर आपल्या असणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला आला सांगितलं आम्हाला शिक्षक गंध लावून देत नाही तर तिथनं 50, 60, 100 पोरं जाण फक्त शाळेत उभं राहा, आम्हाला गंध लावायचं आहे. ते उद्यापासून म्हणतं मी लावून येतो. त्याच्यामुळे हे संघटन ठेवा, संघटनेत ताकद आहे. छत्रपती शिवाजीराजांनी एक मावळा असा समोर घेतला होता. अरे एका जवळ बोलावला होता, बहिर्जीने कशावरून घेतला, अरे फक्त आवाज ओळखला, अरे काय 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 कसलं कौशल्य, कसलं असणार सौंदर्य, अरे कसलं वैभव, घेतला जवळ, बहिर्जी ये तू करणं आमच्याकरता उपयोगाचं आहेस. अरे ज्या वेळेला शिवाजी काशीद दांडपट्टा चालवायचा ना त्या शिवाजी काशीदला हेरून जवळ घेतला. शिवा तुम्हाला पाहिजे. छत्रपती शिवरायांचा इतिहासच तसा आहे. आणि तुम्हाला एक सांगतो मी जाता जाता एकाच मिनिटात, तुम्ही हिंदू आहात आणि हिंदू असा असतो मग हिंदूचा पाय एखाद्या सागरात पडू दे, डोंगरावर पडू दे, नाहीतर पर्वतावरती पडू दे, हिंदूचा पाय पाठीमागा येत नाही. अफजल खानाचा कोतळा काढल्याशिवाय, शाहिस्त खानाचा हात तोडल्याशिवाय, औरंग्याला गाडल्याशिवाय हिंदू माघार येत नाही. त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. एवढंच फक्त लक्षात ठेवा. असो हेच वातावरण जाताना घरी येऊन जा. आपला जगामध्ये कोणीही मित्र नाही. पुन्हा एकदा ऐका, गाईला भाकरी चालणारा, गाईला भाकरी चारणारा आणि गाईला भाकरी सोबत खाणारा कधीही बंधू असू शकत नाही. हा, आणि महत्त्वाची गोष्ट सांगतो, परवा दिवशी आमच्या काही भगिनींनी रक्षाबंधनचे फोटो ठेवले होते. भैया आपल्यातल्यांचं नव आहे, त्यांचं लय भैया, ते भैयांचं राखी बांधलेले फोटो, मेरे भैया तू मेरे राखी बंधन पे आज जाना ठेवलेलं. मी त्याला बाई म्हणलं, त्याला आई कळना माय कळना भन कळना, तू कधी भैया करायला गेलीस, नाही कळलं त्या विषय सोडून. स्वतःचं ज्याला काय कळत नाही दुसऱ्याच्या आहे बहीण काय कळणार आहे, नाही कळू शकत. आणि यासाठी तुम्हाला सगळ्यांनी संघटन करायचं आहे. आणि संघटनेचा विजय एकच आहे, आजपासून सगळ्यांनी ठरवा. ही मगरुरी कशामुळे चालले, हे धमक्या देण्याचं कारण कशामुळे चाललंय, ही मस्ती कशामुळे चालले, एकाच गोष्टीमुळं, पैशामुळं. एकच गोष्ट आहे यात, बाकी काही नाही. ज्याच्याजवळ पैसा आहे ना तो मस्ती दाखवतो, ज्याच्याजवळ असणारा पैसा आला तो आपली गरारी दाखवायला सुरुवात करतो. अरे आम्हाला धमक्या द्यायचं काम व्हायला लागलं का, कारण पैसा आहे. हा पैसा बंद झाला पाहिजे. ज्यावेळेस पैसा बंद होईल ना त्यांची तोंड सगळीकडनं बाजूला बंद होणार आहेत. सगळ्या हिंदूंनी ठरवलं पाहिजे आपल्या ह्यांचा पैसा बंद करून टाका सगळ्यांचा. आम्ही खरेदी करत असताना ज्याच्या कपाळाला टीका असेल त्याच्याकडूनच खरेदी करायची. कपाळ भुंड असल्याकडे जायचं नाही. काय गरज आम्हाला जायची, का आम्ही लाचार व्हायचं. अरे लाचारचं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं आहे. पण मारताना असं नाही मारायचं, असं बिलकुल नाही मारायचं. ती पोरींना सांगून ठेवेल कुठल्याही आपल्या असणाऱ्या, तुम्ही माझी छेड काढली म्हणून पोरींनो घरला येऊ नका. भाडव्याचा कार्यक्रम लावून भावाला येऊन सांगा, यानं मला असं म्हणा दांडकानं फोडला. सगळे भाऊ पाठीमागं उभं राहायला तत्पर आहेत. म्हणजे आम्ही आमच्या मुलींच्या बलात्कार होईपर्यंत त्यांचं असणारं वाईट त्यांच्याबरोबर वागेपर्यंत शांत बसायचं नाही. शांत बसू शकत आम्हाला, बिलकुल नाही शांत बसणार. छत्रपती शिवाजीराजांनी आम्हाला हे तत्वज्ञान शिकवलं नाही. छत्रपती शिवाजीराजांनी आम्हाला हेच सांगितलं, जो गायीवरती हात उचलतो त्या गायीचं संरक्षण करण्यापेक्षा त्याचा हात तोडला गेला पाहिजे. छत्रपती शिवाजीराजांनी सांगितलं. माझ्या असणाऱ्या भगिनीवरती एखादा हात गेला तर त्याचे हात पाय कलम करून रांजाचा पाटील दाखवला. म्हणजे हे शासन सांगितलं छत्रपती शिवाजीराजांनी. आणि आज एकदा सांगतो, आजपासून आत्तापासून
एक डोक्यात खून बाटगाना की मला माझ्या हिंदूकडूनच खरेदी करायचे, बाकी कुठं जायचं नाही, तो माझा दुश्मन असला तरी चालेल. ह्या जेव्हा तुम्ही सगळं बंद करून टाकाल ना त्यावेळेला सगळं होईल, अन्यथा होणार नाही. ज्याच्या कपाल आणि त्यामुळं आपल्यातल्यांना सवय लागेल कपाळा टेक, ती बी त्यांच्यात जायला लागली. आपल्यातली कपाळ टिका लावत नाहीत. जायचं तेवढं सांगायचं ए बेन्या उद्यापासून कपाळ टिका लाव, तर तुझ्याकडे खरेदी करतो तर घेणार नाही. प्रत्येकानं असं चालू ठेवा. आमच्याकडे आम्ही असंच चालू केलं. आता योग्य तालुका घ्यायला लागलो मी मरेपर्यंत काम करणार, मरेपर्यंत. आणि एक लक्षात ठेवा, हे धाडस कुठून येतं, हे ऐश्वर्य कुठून येतं, हे वैभव कुठून येतं. एकदा कधीतरी आदरणीय परमपूजनीय भिडे गुरूंच्याकडे बघा. अरे एवढं सौंदर्य वा, अरे कळतं आम्हाला न काहीच स्वार्थ असताना. अरे दिवस रात्र 90-95 वर्षाचा म्हातारा माणूस लढतोय सगळ्यातून. त्यांच्या पायाला जाऊन बसा, कळेल तुम्हाला काय असतं हिंदुत्व, काय असेल धर्म आमचा रक्षणार्थ. आमचा धर्म आम्हाला रक्षण केला पाहिजे. माझ्या कृष्ण भगवंतांनी सांगितलंय यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आणि एकदा सांगतो मी फक्त की आम्हाला धमक्या देणाऱ्यांनी एक डोक्यात ठेवा, आमचे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक इतिहास घालून ठेवला आहे. आमच्या छत्रपती शिवाजीराजांच्या वाटेला गेल्यानंतर अरे जो वाटेला गेला, अरे अफजल आला फाडून टाकला, शाहिस्त्याला तोडून टाकला, औरंग्याला गाडून टाकला. हा इतिहास छत्रपती शिवाजी राजाचा आमच्या पुराणात सांगितलंय, रामायणात सांगितलंय. मी सगळं आज ह्याच्यातच बोलतोय बरं. नाही फोन आलाय म्हणते ते, माझा पण ठेवलाय मी. जाऊ द्या, त्यांच्या राहिल्या बाजूला आपल्या त्याच्या शिट्ट्या वाजवल्या. असो, पुन्हा आपल्याला असंच गोळा व्हायचं आहे एखादं प्रकरण झालं तर. आणि येताना नाही असं व्हायचं नाही, म्हणजे असं नाही व्हायचं आणि धागा घेऊन जाऊन गोळा व्हायचं. आता जी काय गेले तर रानातनी मसर घेऊन का म्हस सांभाळत कशाला बसली तर पुरी सांभाळ, एवढी आकल्या माणसाला नाही. ते म्हशीच्या मागं लागलाय 10 लिटर दूध देते का 4 लिटर दूध देते म्हणून. इथं पोरगी राहिली वाचवायची, म्हस वाचवाय निघाला. हे आपल्या समाजाला कळालं पाहिजे. आणि फक्त लक्षात ठेवा, आपला असणारा आर्थिक बहिष्कार आजपासून टाका. मला माझ्या असणाऱ्या धर्माकडून मला घ्यायचं आहे, मला माझ्या असणाऱ्या बंधूकडून घ्यायचं आहे, माझ्या बंधूलाच मला मोठा करायचा आहे, माझ्या बंधूलाच मला चांगला तत्पर करायचा, तर तो आपल्या धर्माकरता येईल. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांशी सलिगी देणे कैसे, असे सकळ सुखांचा केला त्याग. म्हणून साधी जो हा योग राज्य साधनांची लगबग कैसी केले, याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. शिवरायांशी आठवावे जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्तिरूपे, निश्चयाचा महामेरू बहुत चणांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असणाऱ्या छत्रपती शिवरायांना मी पुन्हा एकदा अभिवादन करतो. धर्मवीर संभाजीराजा, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी काशीद यांना शतशः प्रणाम करतो. जिवाजी बाहेले यांना शतशः प्रणाम करतो. सगळे हिंदू तुम्ही एकवटून आलात याचा आनंद वाटतोय. आमच्या भागातही आम्ही हेच चालू केलं आहे. प्रत्येकाने घरी जाताना एक लक्षात ठेवा, एकाने एक घर टिपलं पाहिजे, आपापल्या घरात गेलं पाहिजे, आपलं असणारं संस्कार सांगितले पाहिजे, आपल्या मुलींना आपल्या मुलांना सगळं व्यवस्थित समजून धर्मांतरण काय, पुढं अवस्था काय होणार आहे आपली. अरे 98% आम्ही होतो, 1947 साली आम्ही आता 65% आलो. हे का, हे सगळीकडनं आपल्याला असं दाबून ठेवण्याचा प्रयत्न होतो. आणि लक्षात ठेवा, ज्यावेळेस दाबण्याचा प्रयत्न होतो त्यावेळेस संघटित व्हायला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. एवढंच सांगतो आणि मी इथं थांबतो. जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंदू राष्ट्र. एकदा माझ्या शंभूराजाची एकदा फक्त घोषणा द्या. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश गोवंश प्रतिपालक मुघल दल सवारक सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की, शिवपुत्र धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की जय भवानी, जय 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 जय.
या सगळ्यात या इकडे पाया हॅलो हॅलो पाच आपल्या भगिनी आहेत, त्यांच्या हस्ते आपण निवेदन देणार आहोत. स्टेज समोर बाकीच्या सर्वांनी खाली यायचं आहे. सर्व बांधवांना विनंती आहे, बाकी सर्वांनी खाली या. फक्त 5 महिला. मॅडम खाली जावा. मॅडम खाली या. राहुल दादा आता बाजूला कुठलाही अनुचित प्रकार घडून देऊ नका. खास करून माताश्रेणीने विशेष काळजी घ्यायची आहे. आपण ठरल्याप्रमाणे फक्त आपल्या 5 भगिनीचं असते त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आपण गैरसमज करून घेऊ नका. हा नियमाप्रमाणे ठरलेला कार्यक्रम होता. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार. सर्वांना महाराष्ट्र जय शिवराय, जय श्रीराम. सर्व हिंदू समाजातील सर्व माझ्या माता बहिणी जिल्ह्याचे पोलीस प्रमुख एसपी साहेबांनी निवेदन स्वीकारलं. ते कलेक्टर साहेबांना आणि पालकमंत्र्यांना शासनाकडे पोहोचवतील. आपण सर्वांनी शांततेने घरी राहावं आणि सातारा जिल्ह्याचे कार्यक्षम पोलीस प्रमुख साहेबांनी इथे निवेदन स्वीकारलं. त्याबद्दल सुद्धा सकल हिंदू समाजाच्या वतीनं, स्वाभिमानी नागरिक संघटना महाराष्ट्राच्या संघटनेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. सर्व हिंदू बांधवांना प्रशासकीय मदतीची विनंती आहे. ज्या व्यवस्थितपणे आपण या ठिकाणी निवडणूक विभागातून ठेवला व्यवस्थित आपल्या घरी जायच्या तालुक्यातून तसेच जिल्ह्यातून आलेल्या सर्व हिंदू बांधवांना तसेच स्वाभिमानी नागरिक संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, आपण आपल्या घरी अतिशय व्यवस्थितपणे आपण त्या ठिकाणी सुखरूपपणे पोहोचा, शांतपणे जा, ही आपल्या सर्वांना विनंती आहे. पत्रकार बांधवांना देखील मदतीची विनंती आहे. आपल्याला जर निवेदनाच्या कॉपी हव्या असतील तर आयोजकांच्या वतीने मंचाच्या शेजारी त्या उपलब्ध केलेल्या आहेत. Things can go wrong. You go. We're better off tomorrow, but who knows if we get joy or sorrow.